नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मिनल म्हणत असते, याला जी काही शिक्षा द्यायची ते हितं द्या. माझ्या पोरीचं लग्न आहे तोंडावर. आणि रुपेशला समजलं तर तेवढ्यात रुपेश तिथं येऊन त्यांचं बोलणं ऐकतो आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. रुपेश जेव्हा सईबद्दल ऐकतो तेव्हा तो तिथून रागातच निघतो. सानिका त्याला आवाज देऊन थांबवते आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणते, रुपेश, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, पण तू प्लीज चिडून काही निर्णय नको ना घेऊस. त्यावर रुपेश म्हणतो, गैरसमज? तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? सरकारनं सईवर हात टाकलाय. त्यावर मिनल म्हणते, नाही हो, सईनं काहीही केलेलं नाही आहे. यो सरकार दोषी आहे. आणि ती हात जोडून म्हणू लागते, याच्या चुकीची शिक्षा माझ्या सईला नका देऊ. त्यावर रुपेश म्हणतो, आयुष्यभर ही गोष्ट माझ्या डोक्यात राहील आणि हे ओझं घेऊन मी नाही राहू शकणार. त्यावर सानिका म्हणते, रुपेश, अरे हे सगळं खोटं आहे, असं काही नाही झालेलं. सरकार पूर्णपणे निर्दोष आहे आणि सईकडे ना या गोष्टीचा कुठलाच पुरावा नाही आहे. त्यावर आप्पा म्हणतात, सानिका, अगं आपल्या नवऱ्याची बाजू घेताना जरा तरी विचार कर की आपण एका पोरीच्या आबरूची काय किंमत करतोय. त्यावर सानिका म्हणते, आप्पा, तुम्हाला लई गोष्टी माहिती नाही आहे म्हणून तुम्ही असं बोलताय. आणि ती रुपेशला म्हणते, रुपेश, तू माझं ऐक ना प्लीज. त्यावर तो म्हणतो, आत्ता जे मी काही ऐकलं आहे, आता मला काहीच ऐकायची इच्छा नाही आहे. मला वाटलं मला फॅमिली नाही आहे म्हणून मला फॅमिली मिळेल, पण तुमच्या घरातच इतक्या टोकाचे प्रॉब्लेम आहे. या अशा फॅमिली संग मला नातं जोडायचं नाही. आणि तो हात जोडून म्हणतो, माफ कर मला, मी सई संग लग्न करू शकत नाही. असं म्हणून रुपेश तिथून निघून जातो. सानिका त्याला आवाज देऊ लागते. रुपेश गेल्यावर मिनल रागातच आप्पांजवळ जाते आणि म्हणू लागते, झालं समाधान? आधी आमच्याच घरात आमच्या मड्यावर येऊन राहिलात तरी बी आम्ही काही बोललो नाही. मग सईला सरकारशी लग्न करायची स्वप्न दाखवलीत तुम्ही. आणि ती सरकारजवळ जाऊन म्हणू लागते, मला तर ह्यो सरकार कधी पटलाच नाही, पण माझ्या सईनं याच्यावरती मनापासून प्रेम केलं. आणि त्यात बी यानं आपल्या दुश्मन गावातल्या पोरीसंग लग्न केलं, ते बी पळून जाऊन. माझी सई बिचारी तवाच मेल्यागत झाली होती. तिच्या डोळ्यासमोर तिचं एवढ्या वर्षाचं स्वप्न तुटत होतं, तरी बिचारी कशी बशी स्वतःला सावरत लग्न करायला तयार झाली. तर सरकारवर ब्लेम करत ती म्हणते, तुझ्यामुळं ठरलेलं लग्न पण मोडलं. आता कोण लग्न करल माझ्या पोरीशी? आणि ती ओरडून म्हणू लागते, माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालंय आणि या सगळ्याला तू आणि फक्त तूच जबाबदार आहेस. हे ऐकल्यावर आनंद सरकारजवळ जाऊन त्याचा हात धरून ओढू लागतो आणि म्हणतो, चल चल पोलीस स्टेशनमध्ये. कमळ जाऊन आनंदला धरते आणि म्हणते, अरे काय करतोय तू? तेवढ्यात सानिका जाऊन म्हणू लागते, मामा, मला कळतंय तुम्हाला राग आलाय ते, आणि मी तुमचा राग अगदी समजू शकते, पण मामा, जसं दिसतं ना तसं नसतं. प्लीज तुम्ही ऐकून घ्या. आनंद काही ऐकायला तयार नसतो. सानिका आणि कमळ आनंदचा हात धरून त्याला थांबवू लागतात. अचानक कमळला चक्कर येतात आणि ती खाली कोसळते. सगळेजण कमळकडे धावत जातात आणि तिला उचलून घरात आणतात. थोड्या वेळाने कमळला शुद्ध येते. सरकार जेव्हा कमळकडे जाऊ लागतो, आप्पा त्याला म्हणतात, ए थांब, खबरदार जर आत पाऊल ठेवलं तर. कमळ उठून सरकारला आवाज देऊ लागते, सरकार कुठे आहे? मला सरकारला भेटायचं आहे. त्यावर आप्पा म्हणतात, नाही, तुला जर आता त्याला भेटायचं असेल तर त्यासाठी तुला जेलात जावं लागेल. आणि ते म्हणतात, तुला चक्कर आली होती म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि आनंदला आवाज देऊन म्हणतात, आनंद, चल आपण त्याला पोलिसात देऊन येऊया. त्यावर कमळ आप्पांना म्हणते, माझी शपथ आहे तुम्हाला. सानिका येऊन आप्पांना म्हणते, आप्पा, प्लीज मला 2 दिवसांची मुदत द्या. त्यावर मिनल म्हणते, काही मुदत बिदत मिळणार नाही. सानिका आप्पांना म्हणते, आप्पा, जरा एक विचार करा ना. मी जे बोलते ते जर खरं असेल तर, सरकार जर निर्दोष असेल तर, आणि त्याची जी बदनामी होईल ना ती आयुष्यात कधीच भरून निघणार नाही. आणि ती आप्पांना विचारू लागते, मग त्याच्यावर झालेला तो अन्याय नसेल का? मला काय करायचं ते सांगण्याइतपत मी मोठी नाही आहे, पण आप्पा, प्लीज मला 2 दिवस द्या. सरकार म्हणतो, आप्पा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हो. मान्य आहे, मला काहीच नाही आठवते त्या दिवशीचं, पण तुमच्या आईचे संस्कार येतो माझ्यावर. मी असं कसं काय वागीन? मला निर्दोष सिद्ध करण्याची एक तरी संधी द्या की हो आप्पा.
त्यावर कमळ म्हणते, अहो निदान तो काय म्हणतोय ते एकदा तरी ऐकून घ्या. त्यावर मिनल म्हणते, म्हणजे माझी पोरगी काय म्हणती ते कोणीच ऐकून घेऊ नका तुम्ही. त्यावर सई म्हणते, ह्यासाठीच मी तुम्हाला सांगत होते की जे झालंय ते सोडून द्या, विसरून जावा सगळं. त्यावर आनंद म्हणतो, नाही, पण मी हे कधीच विसरू शकणार नाही. ह्यो आता ह्या घरात राहणार नाही. त्यावर कमळ म्हणते, आनंद, हे विसरू नको की हे घर तुझ्या एवढंच माझं पण आहे. त्यावर सई, माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको असं म्हणून तिथून निघून जाते. आनंद म्हणतो, ठीक आहे, दिले तुला 2 दिवस, नाही ने त्याला आम्ही पोलिसात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का ह्या 2 दिवसात तू याला सिद्ध नाही करू शकलीस तर तुझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये बघायला तयार राहा. असं म्हणून आनंदही तिथून निघून जातो. त्याच्या पाठोपाठ मिनलही तिथून निघून जाते. सानिका आप्पांना म्हणते, आप्पा, विश्वास ठेवा सरकारवर, त्यो असलं काही करणं शक्यच नाही आहे. त्यावर आप्पा म्हणतात, बोलून आणि विश्वास ठेवून जग चालत नाही सानिका. असं म्हणून आप्पाही तिथून जातात. सरकार कमळजवळ जाऊन म्हणतो, आई, विश्वास ठेव माझ्यावर, मी खरंच असलं काही करणार नाही ग, तुझी शपथ. त्यावर कमळ म्हणते, माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. असा विचार तुझ्या मनाला कधी शिवणार बी नाही याची खात्री आहे मला. पण देव कायम आपलीच परीक्षा बघतो आणि ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सत्व परीक्षा आहे सरकार. आणि ती म्हणते, माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे ना, तितकाच विश्वास सानिकावर बी आहे. त्यामुळं ती नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल. त्यावर सानिका म्हणते, वय आई, प्रत्येक वेळेस पुरुषच चुकीचे असतात असं नाही, कधी कधी स्त्री पण चुकीची असते आणि एक बाईच दुसऱ्या बाईचा खरा चेहरा समोर आणील. आणि आता काय बी झालं ना तरी मी हे करून दाखवणारच. इकडे सई तिच्या खोलीत बसलेली असते. मिनल तिच्याजवळ येऊन तिला जवळ घेऊन रडू लागते. त्यावर सई मिनलला बाजूला करून म्हणते, ए, काय करतीयस तू? त्यावर मिनल रडू लागते आणि विचारते, अगं मला तू सांगितलं का नाही बाळ? त्यावर सई म्हणते, काय? त्यावर मिनल म्हणते, अगं तुझ्यासंग जे काही झालं ते. त्यावर सई म्हणते, येडी आहेस का तू मम्मे? असलं काय बी घडलं नाही आहे. हे ऐकून मिनलला धक्का बसतो आणि ती जोरात ओरडते, काय? सई तिचं तोंड दाबते आणि म्हणते, हळू बोल ना, बोंबलून काय सगळ्यांना सांगायचं आहे का? त्यावर मिनल म्हणते, अगं तुला अक्कल आहे का नाही? हे असलं नाटक करतं का कोणी? अगं तुझ्यामुळं तो रुपेश गेला ना लग्न मोडून. त्यावर सई म्हणते, त्या रुपेशचं कौतुक नको सांगू मला लग्नच करायचं नव्हतं त्याच्याशी, गेला तर जाऊ दे. मिनल विचारते, अगं पण का केलंस तू हे? त्यावर सई म्हणते, कारण काय बी झालं तरी मला सरकार आणि सानिकाचं लग्न होताना बघायचं नाही आहे. त्या दोघांना वेगळं करून मी सरकारशी लग्न करणार. त्यावर मिनल म्हणते, अगं पण तू बाहेर जे काही बोलल्यास त्याच्यानंतर हे कसं शक्य आहे? त्यावर सई म्हणते, शक्य आहे ना, सरकारचं माझ्या संग लग्न लावायला तू आप्पांना भाग पाडायचंस. त्यावर मिनल म्हणते, अगं मी जरी असं केलं तरी सानिकाचीच बाजू आपल्यापेक्षा उजवी आहे, कारण तिच्याकडे जो व्हिडिओ आहे ना त्यात तू कबूल केलंयस की तूच आप्पांना ढकललंयस. हे ऐकल्यावर सईला घाम फुटू लागतो आणि ती म्हणते, त्याचीच तर भीती आहे मला. सानिकाने जर तो व्हिडिओ आप्पांना दाखवला तर घोळ होऊ शकतो. नाही, काय बी करून आपल्याला तो व्हिडिओ डिलीट केला पाहिजे. त्यावर मिनल म्हणते, अगं आपण केला पण असता तो व्हिडिओ डिलीट, पण डिलीट करण्याच्या आधी तिनं कोणाला दाखवला तर? इकडे सानिका सरकारला व्हिडिओ दाखवत असते. त्यात सई म्हणत असते, तुझ्या माहितीसाठी सांगते, तू जेव्हा आप्पांना जीवाचं रान काढून वाचवत होतीस ना, तेव्हा मीच होते जिने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. हे बघितल्यावर सरकारची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि सरकार म्हणतो, या सईच्या तर हिला आता सोडत नसतो बघ मी. आणि सरकार सईकडे जायला निघतो. त्यावर सानिका त्याला अडवून म्हणते, थांब सरकार, तुला काय वाटतं मी मगाशी हा व्हिडिओ दाखवू शकत नव्हते का? पण त्यानं तू निर्दोष हे सिद्ध होत नाही. त्यावर सरकार म्हणतो, हे सगळं सोड गं सानिका, मला ह्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही की सई ह्या थराला बी जाऊ शकत्या. आणि तो म्हणतो, आपण ह्यो व्हिडिओ आप्पांना दाखवला पाहिजे, कारण त्यांना बी समजेल ना की सई जर ह्या थराला जाऊ शकते तर ती काय बी करू शकते. त्यावर सानिका म्हणते, सरकार, यानं तू निर्दोष हे कसं सिद्ध होईल? त्यावर सरकार म्हणतो, अगं पण ती खोटारडी हे तर सिद्ध होईल ना. आणि सरकार सानिकाला म्हणतो, सानिका, आपण ह्यो व्हिडिओ आप्पांना दाखवलाच पाहिजे. हे सगळं सई दाराच्या मागून ऐकत असते
सानिका आणि सरकार आप्पांजवळ जातात. सानिका आप्पांना म्हणते, आप्पा मला माहिती आहे तुम्ही चिडले आणि ते ऐकून कोणी बी चिडणारच. त्यावर आप्पा रागात म्हणतात, मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. तो निर्दोष असल्याचा पुरावा पहिले द्या. तोवर मला याचं तोंड बी बघायचं नाही. सरकार आप्पांच्या जवळ येऊन म्हणू लागतो, आप्पा जन्मभर तुम्हाला जसा पाहिजे ना अगदी तसाच पोरगा होण्याचा प्रयत्न मी केला आहे. स्वतःच्या ओळखीपेक्षा आप्पांचा पोरगा आहे मी ही ओळख जास्त मोठी वाटते मला. आणि आप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून मी कधीच खचलो नाही. आणि तो म्हणतो, जी मी चूक कधी केलीच नाही त्या चुकीची शिक्षा मिळते मला आप्पा. आप्पा सरकारचं काहीच ऐकायला तयार नसतात. सानिका जाऊन आप्पांना म्हणते, आप्पा मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. त्यावर ते म्हणतात, जे काही तू दाखवणार आहेस त्यावरून सिद्ध होणार आहे की तो निर्दोष आहे. त्यावर सानिका म्हणते, नाही पण सई कुठल्या थराला जाऊ शकते हे नक्कीच सिद्ध होईल. त्यावर आप्पा म्हणतात, म्हणजे सरकार दोषी नाही हे सिद्ध करण्यासाठी आता तुम्ही सईला बदनाम करणार. त्यावर सानिका म्हणते, आम्ही नाही, आता जे काही खरं आहे ते सईच तिच्या तोंडून बोलणार. आणि सानिका जेव्हा तो व्हिडिओ आप्पांना दाखवायला जाते तेवढ्यात मिनल पळत येते आणि आप्पा आप्पा सई असं ओरडू लागते. त्यावर आप्पा विचारतात, काय झालं सईला? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.